नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधली काही उर्वरित उदाहरणं जी आहेत ती आपण आज बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये आपण एक्झाम्पल नंबर 8 पर्यंत आलेलो होतो मागच्या तासाला. आता आपण एक्झाम्पल नंबर 9 टू ऑनवर्ड्स पुढची जी उदाहरणं आहेत ती आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. मागच्या तासाला आपण हाऊ टू फाइंड द सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल, ट्रायंगलचा सेंट्रॉइड आणि त्याच्या सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट, हाऊ टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल, हा भाग आपण बघितला. त्याच्यावरच आधारित एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोऑर्डिनेट्स काही मला दिलेले नाहीत पण सेंट्रॉइड मात्र दिलेला आहे. अशा पद्धतीचं एक उदाहरण आहे. ते उदाहरण आपण आज या ठिकाणी बघूया आणि त्यानंतर उरलेली जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न आपण आज या ठिकाणी करणार आहोत. एक्झाम्पल नंबर 9 आपल्याला दिलेला आहे. पॉइंट्स, एक्झाम्पल नंबर 9, A H, -6, B 2, 3 and C -6, K are coordinates of vertices of a triangle. Vertices of a triangle. Whose centroid is, या ठिकाणी आपल्याला सेंट्रॉइड देऊन टाकलेला आहे. सेंट्रॉइड इज G in bracket 1, 5. फाइंड, आपल्याला काय काढायचंय बघा, फाइंड H and K. तर उदाहरण वेगळं असं आहे की या ठिकाणी सेंट्रॉइड फॉर्म्युला मला वापरायचा आहे, बट वी आर गिव्हन द कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड. सेंट्रॉइड फॉर्म्युल्यामध्ये आपण कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड काढतो, पण या ठिकाणी कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड मला देऊन टाकलेला आहे. त्याच्यावरून मला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ H and K, मीन्स दॅट दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. त्या ट्रायंगलच्या व्हर्टायसेस मला दिलेले आहेत, कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट व्हर्टायसेस. अशा प्रकारचं एक ट्रायंगल तुम्हाला दिलं आहे असं गृहीत धरूया. दिस पॉइंट इज A, B and C. Coordinates of A H, -6, coordinates of B 2, 3 and coordinates of C -6, K. Now the centroid is given. अशा प्रकारचा एक सेंट्रॉइड आहे हा G. याचा कोऑर्डिनेट मला दिलाय 1, 5. Now by using the centroid formula we can easily find out the values of H and K. Now we know the centroid formula. What is this formula? By centroid formula, here पहिला भाग आपण असा करूया की A, B आणि C हे जे कोऑर्डिनेट्स आहेत, या कोऑर्डिनेट्सला आपण x1, y1, x2, y2 आणि x3, y3 असं मानून घेऊया. Here A H, -6, this coordinate is x1, y1. B point is 2, 3, coordinates are x2, y2 suppose, and C -6, K, coordinates are x3, y3. Yes, and the centroid, coordinates of centroid we have given here, G in bracket 1, 5. This point is x, y. Then write by centroid formula. By centroid formula, what is our centroid formula? X is equal to x1 plus x2 plus x3 divided by 3. X is equal to x1 plus x2 plus x3 divided by 3, and y is equal to y1 plus y2 plus y3 divided by 3. This is our centroid formula.
put the values now. What is x? X is 1. Right here 1 is equal to x1 h plus 2 minus 6. h plus 2 minus 6 किमती टाकल्यात मी, divided by 3. 3 into 1 that is 3 is equal to h minus 4. मीन्स h इज इक्वल टू -4 मी या ठिकाणी आणला तर 3 plus 4 होईल, म्हणजे h इज इक्वल टू 3 plus 4 and hence h is equal to 7. The value of h is 7. आता मला दुसरा k ची व्हॅल्यू काढायची. इन द सेम वे we can easily find out the value of k. What is y? y is 5 is equal to y1 plus y2 plus y3. बघा y1 plus y2 plus y3 means -6 plus 3 plus k. -6 plus 3 plus k divided by 3. 3 into 5 that is 15 is equal to -6 plus 3 means -3 plus k and hence k is equal to 15 plus 3 hence k is equal to 18. The value of k is 18. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युल्यावरची उदाहरणं सहज सोडवता येतात. आधी आपण बघितलं हाऊ टू फाइंड द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. दुसऱ्यांदा आपण बघितलं की व्हेन द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल हॅव गिव्हन टू यू. तुम्हाला दिलेलं आहे हे सेंट्रॉइड. सेंट्रॉइड दिलेलं असताना मला काही व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स त्याच्यामध्ये एच आणि के जे मिसिंग कोऑर्डिनेट्स आहेत ते मिसिंग कोऑर्डिनेट्स मला सहज त्या ठिकाणी काढता येतात. आता आपण याच सेक्शन फॉर्म्युल्यावर आधारित काही वेगळी उदाहरणं या ठिकाणी बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 10 मी घेतोय आता या एक्झाम्पल नंबर 10 मध्ये मला एखाद्या सेगमेंटचे किंवा दिलेल्या सेगमेंटचे काही भाग पाडलेले आहेत आणि त्यानुसार मला त्याचे कोऑर्डिनेट्स आणि तशा पद्धतीने काढायचं आहे. क्वेश्चन आपण घेऊया. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ. क्वेश्चन नंबर 10. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ. मला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत of the points of a trisection of the line segment AB with A 2,7 and B -4, -8. बघा क्वेश्चन काय मला म्हटलेलं आहे. मला दिलेलं आहे फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रायसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस ट्रायसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट? एखाद्या सेगमेंट ट्रायसेक्ट होते आहे याचा अर्थ असा की त्या सेगमेंटचे 3 समान भाग होत आहेत. ट्रायसेक्ट द सेगमेंट मीन्स द 3 पार्ट्स ऑफ दॅट लाइन सेगमेंट. जे त्या लाइन सेगमेंटचे 3 पार्ट होत आहेत. म्हणजे कशा पद्धतीने तर ए बी हा जर सेगमेंट आहे, सपोज ए बी इज अ सेगमेंट and this segment is trisected. We have to find the trisection coordinate of the trisection of the points of that line segment. म्हणजे आता find the coordinates of the points of a trisection. Points of trisection त्याचे coordinates मला काढायचे. म्हणजे समजा अशा पद्धतीने मी घेतो या ठिकाणी हा P एक पॉइंट आहे आणि हा Q एक पॉइंट. म्हणजे काय तर AP is equal to PQ is equal to QB. हे मी विचारात घेतलं तर AP, PQ and QB these 3 parts are formed of that line segment. हे 3 पार्ट त्या लाइन सेगमेंटचे तयार झालेले. हे 3 पार्ट म्हणजेच काय म्हणतोय आपण की these 2 points trisect the segment. बघा 3 भाग होत असतील तर मध्ये 2 पॉइंट असतील. हा एक भाग लक्षात घ्या.
4 भाग होत असतील तर मध्ये 3 पॉइंट्स असतील, 5 भाग होत असतील तर मध्ये 4 पॉइंट्स असतील. या पद्धतीने विचारात घ्या. म्हणजे हे निरीक्षण आपल्याला करायचं आहे की ट्रायसेक्ट होणे म्हणजे मध्ये किती पॉइंट्स येतील तर 2 पॉइंट्स येतील. 4 समान भाग होत आहेत म्हणजे 4 पार्ट्स जर होत असतील तर मध्ये किती पॉइंट्स येतील तर 3 पॉइंट्स येतील. या पद्धतीने आपण विचारात घ्यायचे. आता इथे ट्रायसेक्ट होते. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ ए? 2,7. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ बी? -4, -8. येस. आणि मला पी आणि क्यू चे कोऑर्डिनेट्स काढायचे. काय काढायचे मला? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पी अँड क्यू. आता याच्यासाठी मला सेक्शन फॉर्म्युला आहे. सेक्शन फॉर्म्युला मला माहिती आहे आणि हे सगळ्या सेगमेंटचे समान भाग झालेले आहेत, 3 समान भाग झालेले आहेत, बरोबर. मग आता या ठिकाणी रेशो कशा पद्धतीने येईल? मी असा रेशो घेऊ शकतो का? येस, AP अपॉन PB. येस, AP अपॉन PB. कारण मला या ठिकाणी रेशो दिलेला नाहीये, समान भाग आहेत म्हणजे रेशो आपल्याला काढता येईल. येस, AP अपॉन PB हा रेशो मला घेता येईल. 1, 2, 3 एकूण 3 पार्ट आहेत, त्याच्यापैकी एक पार्ट दॅट इज AP अँड रिमेनिंग आर 2 पार्ट्स दॅट इज BP. म्हणजे मला AP अपॉन PB किंवा BP असा रेशो घेता येईल किंवा दुसरा रेशो घेता येईल AQ अपॉन QB. हाही रेशो घेता येईल, बरोबर. मग आता हे रेशो कसे येतील याचा आपण विचार करूया. येस, मग आपण पहिला मुद्दा लिहूया की पॉइंट्स P and Q trisect the line segment AB. P and Q, these are the 2 points which trisect the line segment AB. Then AP upon PB, this ratio. मग हा रेशो कसा काढता येईल बघा. AP अपॉन PB म्हणजेच काय तर PQ प्लस QB असं मला करता येईल. मग हे सगळे समान भाग आहेत म्हणजे 1 अपॉन 1 प्लस 1 म्हणजे किती आला? 2. म्हणजे रेशो येईल 1 अपॉन 2. और तुम्ही वेगळ्या पद्धतीने रेशो घेऊ शकतात. AQ अपॉन QB और AQ अपॉन QB तुम्ही जर घेतला तर रेशो येईल 2:1. बघा, आपण घेताना एक कुठला तरी रेशो उदाहरण सोडवण्यासाठी घ्यायचा आहे. ओके, म्हणजे हा रेशो मी कशा पद्धतीने आला हा भाग तुम्हाला या ठिकाणी सांगितला. आता आपण हा रेशो घेऊया की इथे लेट AP अपॉन PB इज इक्वल टू 1 अपॉन 2 अँड इज इक्वल टू MS/N. मी मानून घेतलं की MS/N रेशो मला मिळाला दॅट इज 1 अपॉन 2. मग आता कोऑर्डिनेट्स A आहे. A कोऑर्डिनेट काय या ठिकाणाहून मी लिहितो बघा. A 2,7 this coordinate is x1 y1. B -4, -8 this is x2 y2. येस, या पद्धतीने मी मानून घेतलं. आता हा P पॉइंट, या P पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मला काढायचे आहेत. हे दोघं मला माहिती आहेत. लेट अस फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P. लेट अस फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P. मग यासाठी मी काय करेल आता सेक्शन फॉर्म्युला वापरेल. बघा, x1 y1 आणि x2 y2 मी यांना मानून घेतलंय आणि मला P चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत कारण 1:2 असा रेशो मी या ठिकाणी दाखवलेला आहे. येस, 1:2. मग 1 म्हणजेच काय M आणि 2 म्हणजेच काय N अशा पद्धतीने विचारात घेतलं. मग हियर बाय सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युला काय आहे तो लिहूया आपण. x इज इक्वल टू, बघा आता P चे कोऑर्डिनेट्स मला काढायचे आहेत. समजा P चे कोऑर्डिनेट्स x, y आहेत असं मी गृहीत धरणार आहे आता. त्यामुळे mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. मग आता या ठिकाणी व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत आपल्याला फक्त. त्याचप्रमाणे y मी काढणार आहे. y इज इक्वल टू
y इज इक्वल टू my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. व्हॅल्यूज मी काढतोय. x इज इक्वल टू m. व्हॉट इज m? m इज 1 means 1 into x2. x2 is -4 plus n means 2 into x1. x1 is 2 divided by m plus n means 1 plus 2. Hence x is equal to मला काढता येईल -4 plus 4 divided by 3. And -4 plus 4 means 0, that is 0 upon 3, and hence x is equal to 0. x ची व्हॅल्यू मला या ठिकाणी 0 मिळाली. y ची व्हॅल्यू काय मिळते बघूया. y is equal to m means 1, y2 means -8 plus n means 2 into y1 that is 7 divided by 3, and hence y is equal to -8 plus 7 into 2 that is 14 divided by 3 means y is equal to 6 upon 3, and hence y is equal to 2. मला y ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 मिळाली. पहा, म्हणजे ज्या वेळेस आपण या ठिकाणी बेरीज करून तो भाग द्यायचा आहे, तो डायरेक्टली तुम्ही दिला तरी चालेल किंवा त्याच्या स्टेप्स लिहिल्या तरी चालतील. म्हणजे तुम्हाला काय मिळालं की कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर, मुद्दा लिहितोय मी या ठिकाणी, कोऑर्डिनेट्स ऑफ पी इन ब्रॅकेट, मला आन्सर लिहायचं आहे आता 0,2 किंवा p 0,2. ओके, हे एक आन्सर मी काढलं की कोऑर्डिनेट्स ऑफ p किती असतील तर 0,2. आता तुम्ही विचार करा की या ठिकाणी आपल्याला p and b या दोघं पॉइंटचा जर मी विचार केला तर q इज अ मिड पॉइंट ऑफ pb असं मला या ठिकाणी लिहिता येईल. येस, let us write here, let q is midpoint of pb, and hence आता pb चा जर मिड पॉइंट असेल तर मला p आणि b चे कोऑर्डिनेट्स विचारात घेऊन q चे कोऑर्डिनेट्स काढता येतील बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. येस, नाउ टेकिंग द कोऑर्डिनेट्स ऑफ p and b, yes, q is a midpoint of pb, then p 0,2. बघा p चे कोऑर्डिनेट्स काय 0,2. दिस इज x1 y1, दिस इज x1 y1, and b चे कोऑर्डिनेट्स काय -4 -8, -4 -8. yes, and this is x2 y2. now by midpoint formula, आता हा मिडपॉइंट फॉर्म्युला डायरेक्ट मला वापरायचा आहे. कशा पद्धतीने तर q, कोऑर्डिनेट्स ऑफ q अशा पद्धतीने मी विचार करतोय. कोऑर्डिनेट्स ऑफ q लिहिताना मी डायरेक्ट या ठिकाणी लिहिणार x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 कॉमा y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2 मीन्स q इज इक्वल टू, और कोऑर्डिनेट्स ऑफ q आर 0 plus -4 means 0 minus 4 divided by 2, and second y1 means 2 and -8 divided by 2 means q, coordinates of q are -2. yes, -4 upon 2 that is -2, 2 minus 8 that is -6 divided by 2 that is -3, means the coordinates of the points are -2, -3. In this way, it is very easy to find out the coordinates of the P and Q, which divides the segment into the 3 equal parts. Means the segment is trisected by the 2 points. हे segment 2 points मुळे trisect झालेले आहेत असं मला या ठिकाणी कळतं. Yes. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे, ते पण एक्झाम्पल आपण बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 11.
ही उदाहरणं अतिशय सोपी आहेत. या ठिकाणी फक्त आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोऑर्डिनेट्स आणि त्याच्या व्हॅल्यूज टाकणे आणि त्या व्हॅल्यूज विथ साइन व्यवस्थित टाकता येणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. दुसरा भाग असा की प्रॉपर फॉर्म्युला आपल्याला यूज करता आला पाहिजे. तो प्रॉपर फॉर्म्युला आपण जर यूज केला तर सगळ्या गोष्टी आपल्या अतिशय सोप्या होत जातात. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 11. If a -14, -10, b 6, -2 is given, comma, then find the coordinates of the points which divide segment AB into 4 equal parts. 4 इक्वल पार्ट्स मध्ये मला आता या सेगमेंटचं काय करायचंय, डिव्हायडेशन करायचं, म्हणजे डिव्हाइड करायचं. आणि त्याचे 4 पॉइंट्स मध्ये 4 समान भागामध्ये ते डिव्हाइड करू आपण. तर किती पॉइंट्स येतील बघा. मला काय करायचंय, इफ द A and B coordinates of that segment are given, find the coordinates of the points which divides the segment AB into the 4 equal parts. आता जर 4 इक्वल भाग होत असतील तर इन बिटवीन A and B there are 3 points. A आणि B मध्ये 3 पॉइंट्स असले पाहिजेत. उदाहरण या ठिकाणी मी एक सेगमेंट काढला, दॅट इज AB. याचे 4 समान भाग आहेत बघा, 1, 2, 3 and 4. Yes, suppose this point is P, Q and R. Yes, coordinate of A -14, -10. Coordinates of B 6, -2. Yes. आता या ठिकाणी PQR divides the segment AB into 4 equal parts असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल. Yes, means the AB segment is divided into the 4 equal parts. 4 इक्वल पार्ट्स मध्ये त्याचं डिव्हायडेशन झालेलं आहे असं मी या ठिकाणी विचारात घेतो. पहिला मुद्दा या ठिकाणी लिहूया. लेट PQR divide the segment. लेट पॉइंट्स आपण म्हणूया इथे. लेट पॉइंट्स PQR divide the line segment AB into 4 equal parts. 4 इक्वल पार्ट्स मध्ये ते सेगमेंट काय होतोय, तो सेगमेंट डिव्हाइड होतोय. मग आता तुम्ही जर विचारात घेतलं तर A आणि B बघा, आता इव्हन पार्ट आहे. ते मला अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की ज्यावेळेस हे इव्हन पार्ट मध्ये इव्हन सिमिलर पार्ट्स मध्ये डिव्हाइड होतात. इव्हन बघा 1, 2, 3 and 4. येस, 4 पार्ट्स मीन्स इव्हन पार्ट्स. त्यावेळेस 3 पॉइंट्स असतील. येस, त्यावेळेस मला सेक्शन फॉर्म्युला जनरली वापरावाच लागत नाही. मला फक्त मिड पॉइंट फॉर्म्युला वापरावा लागतो केव्हा इव्हन पार्ट्स असतील तेव्हा. येस, म्हणजे 4 या ठिकाणी पार्ट्स आहेत म्हणून मी विचार करेल की हे 2 पार्ट झाले, हे 2 पार्ट झाले. Q इज अ मिड पॉइंट ऑफ AB असं मला विचार करता येईल सुरुवातीला. येस, म्हणून मी या ठिकाणी असं म्हणतो, लेट Q इज मिड पॉइंट ऑफ AB. मला या Qचा कोऑर्डिनेट पटकन काढता येईल कारण Q इज अ मिड पॉइंट ऑफ AB असं मी म्हटलं. मग Qचे कोऑर्डिनेट्स
काढताना मला ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स विचारात घ्यावे लागतील. ए चे कोऑर्डिनेट्स काय -14, -10. बी चे कोऑर्डिनेट्स काय 6, -2. याला तुम्ही x1 y1 मानायचंय, याला x2 y2 मानायचंय. येस. आता मी थोडंसं लिखाणाची पद्धत बदलून घेतो. ओके. क्यू, कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहिणार. इथे आपण लिहून घेऊया बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला मी डायरेक्ट वापरणार आहे. कसा की सेपरेट एक्स आणि वाय न लिहिता आपल्याला डायरेक्ट लिहिता येतं बघा. क्यू, कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू आर x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 अँड y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. सरळ मला आता या ठिकाणी किमती टाकता येतील बघा. x1 मीन्स -14 प्लस x2 मीन्स 6. right here -14 plus 6 divided by 2 and y1 plus y2 -10 plus 2, sorry -10 minus 2, -10 minus 2 divided by 2. तुम्ही जर हे कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला कोऑर्डिनेट्स कसे मिळतील बघा. -14 plus 6 म्हणजे -8/2, -8/2 means -4. -10 minus 2 that is -12 divided by 6, sorry divided by 2 means -6. म्हणजे कोऑर्डिनेट्स तुम्हाला पहिले या ठिकाणी काय मिळाले -4, -6. म्हणजे ह्या क्यू चे कोऑर्डिनेट्स मला मिळाले -4, -6. हा कोऑर्डिनेट मी आता माझा काढून झाला. ओके. आता पुढे जाऊया आपण. हे आता अजून कुठला मिड पॉइंट आपल्याला दिसतोय का. येस, P इज अ मिड पॉइंट ऑफ AQ. बघा लक्षात घ्या, एक एक आपण काढत जाऊया. P इज अ मिड पॉइंट ऑफ AQ. नाव P इज मिड पॉइंट ऑफ AQ. मग आता AQ चा तो मिड पॉइंट असल्यामुळे A आणि Q चे कोऑर्डिनेट्स विचारात घ्यायचे. येस, काय विचारात घ्यायचे. A आणि Q चे कोऑर्डिनेट्स. A आणि Q coordinates of A -14, -10. coordinates of Q आता तुम्ही काढलेले आहेत coordinates of Q -4, -6, -4, -6. This coordinate is x1 y1, this is x2 y2. पुन्हा तुम्हाला P चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत म्हणून तुम्ही या ठिकाणी लिहिणार P इज इक्वल टू बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. ते त्या ठिकाणी आपण म्हणणारच x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 अँड y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2 अँड हेन्स P कोऑर्डिनेट्स ऑफ P आर x1 प्लस x2 या ठिकाणाहूनच करता येईल -14 -4 डिवायडेड बाय 2 अँड नेक्स्ट y1 that is -10 -6 divided by 2. Hence coordinates of P are P चे coordinates -14 -4 that is -18 divided by 2 and -16 divided by 2. That is coordinates of P are -9, -8. These are the coordinates of point P. P चे हे coordinates मला मिळाले. इथे लिहून टाकूया आपण -8 and -9 and -8, -9 and -8. These are the coordinates of R, sorry, coordinates of P. This is a coordinate of P, that is -9, -8. Yes. आता काय राहिलं फक्त R राहिलं. How we find the coordinates of point R? R is a midpoint of QB or BQ. Yes. Now R is midpoint of QB. Q चे coordinates लिहायचे आहेत. What are the coordinates of Q? -4, -6 and B 6, -2. This is x1 y1. This point is x2 y2. By midpoint formula,
बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. कशा पद्धतीने मिळेल मला बघा, मिड पॉइंट फॉर्म्युलाने कोणाचे कोऑर्डिनेट्स पाहिजेत, r x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2 comma y1 plus y2 divided by 2 and hence coordinates of r x1 -4 plus 6 -4 plus 6 divided by 2 and -6 minus 2 divided by 2 means r coordinates of r 2 upon 2. Yes, -4 plus 6 that is 2, 2 upon 2 and second -8 upon 2 means the coordinates of r 1 comma -4. Yes, these are the coordinates of point r. r चे coordinates मला मिळतात 1 comma -4. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर सेगमेंट इज डिवाइडेड इनटू द 4 इक्वल पार्ट्स. 4 इक्वल पार्ट्स मध्ये ज्यावेळेस ते डिवाइड होत आहेत त्यावेळेस मला सेक्शन फॉर्म्युला न वापरता मिड पॉइंट फॉर्म्युला सगळ्या ठिकाणी वापरता येतो. पहिला मी विचार केला Q इज अ मिड पॉइंट ऑफ AB, नंतर विचार केला P इज अ मिड पॉइंट ऑफ AQ, नंतर विचार केला R इज अ मिड पॉइंट ऑफ QB. अशा पद्धतीने मला ईच अँड एव्हरी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स सहज त्या ठिकाणी काढता येतात. आता 3 पार्ट्स आपण केले, 4 पार्ट्स आपण केले. आता 5 पार्ट्सच्या बाबत आपण विचारात घेऊया. येस, नेक्स्ट एक्झाम्पल. आता एक्झाम्पल नंबर 12. हे एक्झाम्पल नंबर 12 मध्ये आपल्याला 5 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. दिलेल्या सेगमेंटचे 5 इक्वल पार्ट्स मला या ठिकाणी करायचे आणि मग 5 इक्वल पार्ट करून ते जे कोऑर्डिनेट्स असतील, ते जे पॉइंट्स असतील, the points which divide the segment into the 5 equal parts, त्या coordinates, त्या पॉइंटचे coordinates मला या ठिकाणी काढायचे. Now let us try to solve this example. Example number 12. If A 20, 10, B 0, 20 are given, then find coordinates of the points which divide segment AB into 5 equal parts. तर मी महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला होता की ज्यावेळेस ऑड नंबर ऑफ पार्ट्स मध्ये तो सेगमेंट डिवाइड होईल त्यावेळेस मला एकदा तरी सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागेल. एकदा तरी काय वापरावा लागेल? सेक्शन फॉर्म्युला मला वापरावा लागेल. अतिशय सोपा हा भाग आहे. आता 5 इक्वल पार्ट्स होत आहेत म्हणजे इन बिटवीन A and B हाऊ मेनी पॉइंट्स आर देयर? देर आर 4 पॉइंट्स. 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होत आहे. हा एक सेगमेंट आहे AB. येस, 1, 2, 3, 4 and 5. बघा 1, 2, 3, 4 and 5. 1, 2, 3, 4 and 5. 5 इक्वल पार्ट्स मी केलेले आहेत. त्याला मी नाव देतो आता P, Q, R and S. येस, मग पहिला मुद्दा मी असं म्हणणार की हिअर P, Q, R, S these points divide the segment AB into 5 equal parts. Here points P, Q, R and S divide segment AB into 5 equal parts. 5 equal parts. Yes. Coordinates of A 20,
10. कोऑर्डिनेट्स ऑफ बी 0, 20. येस, हे ते कोऑर्डिनेट्स आहेत असं मी गृहीत धरलं. आता मला इथे असा मिड पॉइंट वगैरे मिळणार नाही की आर इज अ मिड पॉइंट ऑफ ए बी किंवा क्यू इज अ मिड पॉइंट ऑफ बी बी, असं मिळणार नाहीच. मग तुम्हाला रेशो कसे कसे घेता येतील इथे, हे उदाहरण सोडवण्याच्या अनेक पद्धती आहेत. अनेक पद्धती म्हणजे आपण जसा विचार करू त्या पद्धतीने हे उदाहरण सोडवता येईल. मला सेक्शन फॉर्म्युलाने मी जर विचारात घेतलं तर ए क्यू अपॉन क्यू बी असा रेशो घेता येईल. येस, तुम्ही ए क्यू अपॉन क्यू बी असा रेशो घेतल्याबरोबर काय मिळेल तुम्हाला, तर क्यूचा कोऑर्डिनेट मला मिळता येईल. मग तो रेशो किती येईल, ए क्यू अपॉन क्यू बी, दिस रेशो इज 2:3. बरोबर आहे, म्हणजे 2:3 रेशो तुम्ही करू शकतात. रेशो कशा पद्धतीने विचारात घेणार आपण बघा. 2:3 रेशो होऊ शकेल, 3:2 रेशो होऊ शकेल, 1:4 होऊ शकेल, 4:1 होऊ शकेल. म्हणजे विचारात घ्या की अशा दोन संख्या की ज्यांची बेरीज 5 यायला पाहिजे. बरोबर आहे, 2 + 3 5, 3 + 2 5, 1 + 4 5, या पद्धतीने. येस, म्हणजे यापैकी कोणताही रेशो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. पण अडचण काय होईल बघा, तुम्ही जर 2:3 रेशो घेतला तर क्यू पॉइंट तुम्ही काढू शकाल, त्याच्यानंतर पी पॉइंट तुम्हाला मिड पॉइंटने काढता येईल आणि पुन्हा तुम्हाला या ठिकाणी अजून एकदा सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागेल, कारण इथे 1, 2, 3 पार्ट्स आहेत. बरोबर आहे, त्यामुळे असा विचार करा की सेक्शन फॉर्म्युला फक्त एकदाच मला वापरायला लागेल आणि एकदाच मी वापरू शकेल, बाकीचं मला मिड पॉइंट फॉर्म्युलाने सहज हे उदाहरण सोडवता येईल. मग आता इथे असा विचार करूया आपण की लेट AP अपॉन PB, AP अपॉन PB इज इक्वल टू 1/4. बघा, AP अपॉन PB हा रेशो किती येईल, 1/4, म्हणजेच M/N. येस, मग पहिला मी असं विचारात घेतो की रेशो मला मिळालेला आहे. आता लेट अस फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ P. इथून विचारात घेतो मी, लेट अस फाइंड कोऑर्डिनेट ऑफ P. P चे कोऑर्डिनेट मला काढायचे असं मी गृहीत धरतो आता या रेशोवरून. येस, मग A चे कोऑर्डिनेट्स बघायचे किती, 20, 10. दिस इज x1 y1. B चे कोऑर्डिनेट्स 0, 20. दिस इज x2 y2. येस, या पद्धतीने मी घेतलं की हा x1 y1 आहे, हा x2 y2. ओके, रेशो मला दिलेला आहे m इज इक्वल टू 1 अँड n इज इक्वल टू 4. येस, अँड हेन्स कोऑर्डिनेट्स ऑफ P मी काढणार आहे आता बाय सेक्शन फॉर्म्युला. व्हॉट इज अवर सेक्शन फॉर्म्युला, x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n, means x is equal to m. What is m? 1 into x2. What is x2? 0 plus n means 4 into x1. x1 is 20 and divided by 1 plus 4 means x is equal to, आता या ठिकाणी मी लिहिणार 0 plus 4 into 20, that is 80, and divided by 5 means x is equal to 16. 80 upon 5, that is 16, means value of x is 16. Yes, value of y कशा पद्धतीने काढणार, y is equal to my2 plus ny1 divided by m plus n, means y is equal to m means 1, y2 is again 20. Yes, right here 20 plus n means 4, y1 is 10 divided by 1 plus 4, y is equal to, here is 20 plus 40 divided by 5, means y is equal to 60 upon 5, means y is equal to 12. मग आता कोऑर्डिनेट ऑफ
पी मी काढलेला आहे. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पी? या पी चा कोऑर्डिनेट मी काढला आता 16,12. येस, दिस इज द कोऑर्डिनेट ऑफ पी. खाली मी लिहितो पी, त्याचा कोऑर्डिनेट लिहितो 16,12. येस, दिस इज आवर आन्सर. आता पी चा कोऑर्डिनेट तुम्ही काढलेला आहे. येस, मग तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 पी अँड बी बघा, याचा मिड पॉइंट काय येईल? आर. मग पुढचा मुद्दा मला लिहिता येईल आर इज अ मिड पॉइंट ऑफ. हियर आर इज मिड पॉइंट ऑफ. कोणाचा मिड पॉइंट येतो? आर इज अ मिड पॉइंट ऑफ पी बी. येस, मग आता पी चे कोऑर्डिनेट्स मी घेणार. पी चे कोऑर्डिनेट 16,12. कोऑर्डिनेट्स ऑफ बी 0,20. दिस इज x1 y1 अँड दिस इज x2 y2. बरोबर, मानून घेतलं मी बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. कोऑर्डिनेट कोणाचा काढायचा आहे मला? आरचा, म्हणून सरळ लिहिणार आर x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 and y1 plus y2 divided by 2 means r. Coordinates of r: x1 16 plus 0 divided by 2 and 12 plus 20 divided by 2 means r. Coordinates of r: 16 plus 0, that is 16 upon 2 means 8. 12 plus 20, that is 32. 32 upon 2, that is 16. Yes, r चे कोऑर्डिनेट्स मला मिळाले 8,16. आता पुढचा विचार करता येईल मला. कशा पद्धतीने करता येईल मला? की 8,16 मला त्या ठिकाणी कोऑर्डिनेट मिळालेले आहेत r चे. पुन्हा मी या ठिकाणी लिहितो कोऑर्डिनेट्स ऑफ r 8,16. यस, आता कुठले कोऑर्डिनेट्स राहिले? q and s. Yes, now q is a midpoint of pr. Now q is midpoint of qr. बघा, सॉरी, q is a midpoint of pr. सॉरी, q is a midpoint of pr. बघा, हा q मला काढायचा आहे, तो pr चा मिड पॉइंट आहे, कारण दोघंही मला माहिती आहेत. आणि q आणि s मला काढायचं आहे आता. येस, अँड हेन्स मला pr चे कोऑर्डिनेट्स पाहिजेत. p 16,12, r 8,16. this is x1 y1, this is x2 y2 by midpoint formula. by midpoint formula. मिडपॉइंट फॉर्म्युला वापरून मी सहज त्या ठिकाणी काढू शकेल. मिडपॉइंट फॉर्म्युला कोणासाठी पाहिजे? q. म्हणून q इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 अँड y1 प्लस y2 अपॉन 2. सरळ मी या ठिकाणी लिहिणार x1 दॅट इज 16 प्लस 8, 16 प्लस 8 अपॉन 2 and then 12 plus 16, 12 plus 16 upon 2, that is 24 upon 2 and 28 upon 2 means q, that is 12 and 14. म्हणजे त्या ठिकाणी मला व्हॅल्यूज काय मिळाले बघा, 12 and 14. मग आता 12 and 14 पुन्हा एकदा बघून घेऊया, आपण चेक करून घेऊया. 16 प्लस 8 बघा, 16 12 आहे. 16 12 8 16, करेक्ट. x1 प्लस x2 16 प्लस 8 अपॉन 2 24 अपॉन 2, करेक्ट. 12 प्लस 16 अपॉन 2 28 अपॉन 2. yes, 12 and 14 means coordinates of q are 12 and 14. Next,
कोऑर्डिनेट ऑफ एस मला काढायचा आहे. एस इज अ मिड पॉइंट ऑफ आर बी. नाउ अगेन एस इज midpoint of आर बी. बघा आर बी चा मिड पॉइंट एस आहे. मग एस चे कोऑर्डिनेट्स कसे काढणार मी? आर आणि बी मला विचारात घ्यायचा आहे. 8 + 0/2. मी आता डायरेक्ट कोऑर्डिनेट्स या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला ती प्रोसेस पुढे करता येईल आणि ते लिहिता येईल. 8 + 0 दॅट इज 4. येस. नेक्स्ट कोऑर्डिनेट 16 + 20 divided by 2. 16 + 20 means 36 divided by 2. 36 divided by 2 is equal to 18. येस. म्हणजे कोऑर्डिनेट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहेत 4,18. येस. कोऑर्डिनेट्स काय मिळणार आहेत? 4,18. सेम प्रोसेस तुम्हाला मिड पॉइंट थेरमने या ठिकाणी अप्लाय करायची आहे फॉर कोऑर्डिनेट एस. आणि एस चे कोऑर्डिनेट्स मिळत आहेत 4,18. तर अशा प्रकारे आपल्याला एखादा सेगमेंट दिलेला आहे, तो ट्रायसेक्ट होतो आहे, त्याचे 4 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड होतो आहे, 5 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड होतो आहे. मी महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला असं सांगितला की ज्यावेळेस ऑड पार्टमध्ये डिव्हाइड होत असेल त्यावेळेस रेशो घेताना एकदा सेक्शन फॉर्म्युला वापरता येईल असा रेशो घ्यायचा. सेकंड थिंग, ज्यावेळेस इव्हन पार्टमध्ये ते डिव्हाइड होत आहेत, तो डिव्हाइड होतोय सेगमेंट, त्यावेळेस मला सेक्शन फॉर्म्युला वापरण्याची गरज नाही. मी ईच अँड एव्हरी टाइम वी यूज द मिड पॉइंट फॉर्म्युला. प्रत्येक वेळेस मी मिड पॉइंट फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरणार. हा जो भाग आहे हा निरीक्षणाचा भाग आहे. मी तुम्हाला इव्हन आणि ऑड असं सांगितलं की हे काही नियम नाही आहेत किंवा इव्हन असेल तर असं करायचं, ऑड असेल तर असं करायचं, हे नियम नाही आहेत. पण आपल्याला सोपं काय जातं किंवा सोप्या पद्धतीने मी कसं करेल आणि निरीक्षण कसं करेल, त्या ठिकाणी हा निरीक्षणाचा भाग त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितला. की प्रत्येक वेळेस अभ्यासामध्ये आपल्याला अशा प्रकारचं निरीक्षण करून त्याचे काही निष्कर्ष आपल्यासाठी म्हणून काढावे लागतात आणि ते आपल्या अभ्यासासाठी किंवा आपल्या सोप्या होण्यासाठी, आपल्याला तो लक्षात राहण्यासाठी असे काही निष्कर्ष काढावे लागतात आणि त्याच्यावरून अर्थ लावावा लागतो, म्हणजे तो आपल्याला लवकर समजतो. ठीक आहे. आपण आज या ठिकाणी थांबणार आहोत. एकूण 5.2 मधली जवळजवळ सगळी उदाहरणं आपण सोडवून त्याचं मार्गदर्शन घेतलं. अशाच प्रकारची वेगवेगळी उदाहरणं त्या पद्धतीची तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमधून काढा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या तासाला एक नवीन अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आपल्याला बघायचा आहे की हाऊ टू फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. त्या लाईनचा स्लोप मला कशा पद्धतीने काढता येईल आणि स्लोप म्हणजे नेमकं काय आणि तो काढताना किती वेगवेगळ्या पद्धतीने मी त्याचा विचार करू शकतो याचाही आपण अनुभव पुढच्या तासाला घेणार आहोत. ओके. आज आपण या ठिकाणी थांबूया.